पांघरूणच्या आत होतो आणि मला सगळे आवाज ऐकू येत होते की लाईट, कॅमेरा, रोलिंग. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ते ऐकत होतो आवाज. आणि त्या मोमेंटला मला हे कळालं की आता युटर्न मागं तुला फिरता येणारच नाही. आई बाबांची रिॲक्शन जेव्हा फिल्म बघितलास? आई बाबा तर रडतच होते. आता आयनॉक्सला त्या एवढ्या मोठ्या स्क्रीनवर मुलगा आणि तो मेन लीड. आणि मी हे सांगितलं नव्हतं की मला मेन आहे. मी फक्त सांगितलेलं की फिल्मला मी सिलेक्ट झाले. त्यांना मी सांगितलं नव्हतं. ते डायरेक्ट स्क्रीनवर त्यांनी बघितलं की मेन मुलगा 2 तास त्यालाच बघायचा. मग त्यांच्यासाठी तो आनंदाचा अजून जास्त धक्का. इंडियन कॉम्पिटिशन बेस्ट ॲक्टर असं ते म्हणले. बेस्ट ॲक्ट्रेसला पहिला दिला आणि बेस्ट ॲक्टर म्हटले आणि जयदीप कोडोलीकर म्हणले. मला 2 मिनिट विश्वास बसेना की मी खरोखर माझं ना ऐकलंय का चुकवून घेतलं, काय झाले. तर मी असाच टाळ्या वेळा वाजवायला लागले आणि सर मला उठवले. अरे जा, तुला बोलवलंय. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. आपल्या कोल्हापूरच्या मातीतून उगम पावणारा, साधा सरळ पण तितकाच दमदार अभिनय असणारा, या गोष्टीला नावच नाही या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं आणि त्याला पहिल्याच चित्रपटात मिळालं कैलासवासी काशीनाथ घाणेकर सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण पारितोषिक. तर आज ते आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहेत. चला तर मग त्यांच्यासोबत गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुला इतका मोठा पुरस्कार मिळालाय तर त्याचा प्रवास जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. तर जयदीप, मला सांग की तुझं बालपण कसं गेलं आणि नाट्यक्षेत्राकडे कसा वळालास? बालपण चांगलं गेलं. कोल्हापूरचाच आहे मी, त्यामुळे बालपण इथंच होतं. पहिला राहायला आम्ही गायकवाडवाडा म्हणजे पंचगंगा नदीपाशी राहायला तिथं होतो. आमचं घर तिथंच होतं. मग तिथून वाढणं झालं, लहानाचा मोठा झालो. तिथून मग जेव्हा मी आता कॉलेजमध्ये आलो, जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा फर्स्ट इयरच्या एंडला आमच्या कॉलेजमध्ये वाणी रंगभूमी कौशल्य नावाचा एक कोर्स असतो. तो कोर्स मी जॉईन केला. त्यामुळे त्यानुसार मला तिथं हिमांशू स्मार्ट सर भेटले, जे आमचे इन्स्ट्रक्टर होते, म्हणजे गुरु. त्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला भालजी पेंढारकर संस्कृतीत आम्ही आलो तिथून. अच्छा. तिथून मग प्रवास हा सुरू झाला, म्हणजे नाटकाचा प्रवास सुरू झाला. आणि ही तुझी पहिलीच फिल्म आहे, तर याचं कास्टिंगची काय प्रोसेस होती? तिथपर्यंत कसा पोहोचलास? आमिर शेख नावाचे माझा मित्र आहे, माझे सिनियर आहेत. त्यांनी वर्कशॉप खूप घेतलेले आहे भालजीमध्ये. तर त्यांच्या कॉन्टॅक्टमधून आम्हाला तिथं ऑडिशनला जाता आलं. आणि ऑडिशन इचलकरंजीला होतं. तर त्याच्या कॉन्टॅक्टनुसार आम्ही इचलकरंजीला गेलेलो. तिथं ऑडिशन होतं, संदीप सर होते, सगळे ग्रुप होता. त्यानुसार ते ऑडिशन पार पडलं. अच्छा. तुला हे मुकुंद जे पात्र आहे ती ऑफर झाली, मग ती ऑडिशनमध्ये त्याच दिवशी मिळाली होती की त्याची काही प्रोसेस होती वेगळी? त्याच दिवशी नाही मिळाली. ऑडिशन होतं. मी 2दा गेलेलो इथून इचलकरंजीला. ते 2 दिवस झाले, मार्चमध्ये झाले ते 2021 मध्ये. अच्छा. मार्चमध्ये झालं. मला परत कोरोनाचा काळ होता, त्यामुळे थोडा गॅप गेला आणि परत ऑक्टोबरला आम्हाला त्यांनी परत बोलवलं. मग ते जयसिंगपूरला बोलवलेलं, कारण जयसिंगपूरमध्ये आमचा बेस होता. मग जयसिंगपूरला आम्ही तिथं गेलो आणि तिथं जाऊन खूप वेळा प्रवास झाला. रोज बोलवायचे ते. मग वेगवेगळे इम्प्रोव्हायझेशन्स व्हायचे. ठराविक लोकांना बोलवायचे, ठराविक कॅरेक्टरसाठी बोलवायचे. अच्छा. त्यानुसार कळत होतं की विचार सुरू आहे आमचा. ओके. असं शेवटपर्यंत कळत नव्हतं की झालंय किंवा आपल्याला मिळालंय. आणि कुठलं पात्र मिळालंय हे पण आम्हाला माहित नव्हतं. अच्छा. मला कुठलं पात्र मिळणार आहे हे मला माहित नव्हतं. पण तो प्रवास चालू होता. हा, प्रवास चालू होता. आता संदीप सावंत सारख्या दिग्दर्शकासोबत काम, आणि तेही पहिलाच चित्रपट तुझा, तर काय वाटत होतं? काय विश्वास त्यांच्याकडून मिळाला होता? काय एका वाक्यात सांगशील त्याबद्दल? विश्वास त्यांच्यामुळेच मिळालेला, कारण मी त्यांचं धाडस म्हणेन किंवा त्यांचं विजन खूप क्लिअर होतं. त्यानुसार आपल्याला कळतं की ग्रेट डिरेक्टर काय असतो. त्यांचा विश्वास खूपच होता. नाहीतर कुठल्याही नवोदित माणसांना डायरेक्ट असं फिल्ममध्ये घेणं, आणि पूर्ण नवोदित कास्ट, त्यांचा असा निर्णय होता ठरलेलं की त्यांना इचलकरंजी कोल्हापूर एरियातच फिल्म करायची, पण कलाकार पण इथलेच पाहिजेत. अरे वा. आणि जे नाटक करणारे पाहिजेत किंवा इथल्या मातीतलेच आणि इथलेच पाहिजेत. अच्छा. ते बाहेरून कुठनं कोणीच आलं नव्हतं. अच्छा. त्यांची फक्त टेक्निकल टीम ही त्यांची होती. बाकी संपूर्ण ही लोक एडीज पासून स्पॉट बॉय पर्यंत ही इथलीच होती.
अरे वा. कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर वगैरे. आता आपल्या प्रत्येकामध्ये असा एखादा गुण असतो की असं वाटतं की समोरच्या अरे हा बघायला पाहिजे. तसं तुझं नाव अजूनही नाटक करत असलास तरी इतकं नाव नसतं झालेलं आपलं, पण तरीही तुला लीड रोल मिळाला. तर तुला काय वाटतं की सरांनी काय बघितलं असेल तुझ्यामध्ये? ते सांगणं अवघड आहे. म्हणजे सरांनी काय बघितलं असेल ते आता चित्रपट जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की बहुतेक हे त्यांनी बघितलं. तर जे माझ्याकडून आलंय, जे की मला पण माहित नव्हतं, त्यांनी ते हेरून बाहेर काढले असं मला खूप वाटतं. म्हणजे खूप गोष्टी असतात आपल्याला की आपल्याला पण माहित नसतात आपल्याबद्दल, पण ती लोक जी असतात, एवढी मोठी लोक ती काढून शकतात. आणि आम्हाला न कळत त्यांनी काढून घेतलं. आम्हाला कळतही नव्हतं की आम्ही काय करतो, म्हणजे नक्की माहित नव्हतं की आम्ही दिसणार कसे आहोत, रिझल्ट काय असेल, जमेल का नाही हा पण विचार नव्हता डोक्यात. अच्छा, म्हणजे एखाद्या कुंभारासारखं तुम्हाला आकार दिलाय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. हरकत नाही. आता कास्टिंगचं तर झालंच, शूटिंगच्या प्रवासाबद्दल मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की पहिल्या शॉटचा आधीचा क्षण काय काय होतं मनामध्ये, टेन्शन की उत्साह? तो किस्सा चांगलाच आहे. म्हणजे मी तो आवर्जून सांगतोय सगळ्यांना, मला आवडतोय तो सांगायला, कारण माझ्या तो खूप लक्षात राहिलाय. कारण चित्रपटातला एक सीन आहे ज्यात मुकुंदचं हॉस्टेलवरचं तो सीन आहे आणि त्याचा दादा येतो त्याला भेटायला. तो सीन पहिला घेतला आम्ही, म्हणजे शेड्यूलचाच पहिला, माझ्या आयुष्यातला पहिला सीन. तर त्यात काय असतं, तो झोपलेला असतो आणि मी पांघरून घेऊन झोपलेला असतो, असा तो सीन इथूच सुरू होतो. तर मी पांघरूनच्या आत होतो आणि मला सगळे आवाज ऐकू येत होते की लाईट्स, कॅमेरा, रोलिंग. आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ते ऐकत होतो आवाज. आणि त्या मोमेंटला मला हे कळालं की आता युटर्न मागं तुला फिरता येणारच नाही, आता तुला पुढे जावंच लागणार. तो फर्स्ट सीन, तो जे टेक ओके झाला, मग मला ओके, म्हणजे मी शूटिंगसाठी ओके झालो, म्हणजे रेडी झाला, मेंटली कम्फर्टेबल व्हायला लागलो. नंतर काही दिवसानंतर पहिल्या सीनला रिटेक किती घेतले होते आठवत नाही, पण घेतले होते. प्रत्येक सीनला त्यांचे रिटेक होते, खूप होते. अच्छा, आता मला सांग, तुझ्यासाठी टेक्निकली किंवा इमोशनली सगळ्यात अवघड सीन कुठला वाटतो किंवा जो लक्षात राहतोय? असे दोन आहेत असे. पहिला एक आहे जो मुकुंद, जे कॅरेक्टर माझं घेतलं आहे, त्याच्यावर एक काय म्हणावं त्याला, एक डिसीज होतो, त्याला प्रॉब्लेम होतो. त्यानुसार त्याला त्या खर्चासाठी जो पैसा हवा असतो फॅमिलीला, तो पैसा उपलब्ध करण्यासाठी ते त्यांचं घर विकतात, राहतं घर गावातलं. तर ते घरातनं निघतायत, हा सीन आहे. त्यात मी मध्ये उभा असतो, कॅमेरा, आणि ती सगळी लोक सामान नेत असतात, जे जे आतापर्यंत इथंच होतं ते सगळं एक एक करून जात असतं आणि मी मध्ये उभारून फक्त बघत असतो. असा तो सीन होता की ज्यात काही डायलॉग नव्हते, काहीच नाही, कोणी तुझ्यावर बोलणार नाही, मी फक्त बघायचं. आणि अभिनयासाठी खूप वाव होता तिथं. आपल्याला एवढी आता सवय नाही, पहिल्यांदाच असे सीन आपण करतो. नाहीतर नाटकात आपण बरेच वेळा आपल्या डायलॉग्सवर खूप प्रॅक्टिस होत असते, आपण भर, आणि आपल्याला ओके असतं की डायलॉग आहे म्हणजे मी काहीतरी करत राहीन. डायलॉग नसेल तेव्हा काय करायचं हे कळत नाही आपल्याला मोस्टली टाइमला. तर ते तिथं जरा शिकता आलं, कळलं, म्हणजे नवीन गोष्ट. म्हणजे एक्सप्रेस काय म्हणतात, ऍक्शनला रिॲक्शन काय देणं तितकंच महत्वाचं हे जाणवलं असेल तुला. आणि दुसरा काय होता किस्सा? दुसरा होता तो तिथलाच आहे, गावातलाच आहे, की म्हणजे ह्या सीनच्या आधीचा सीन आहे थोडा तो, की त्याला त्रास व्हायला लागतो मुकुंदला, श्वास ब्रीथ घेता येत नाही त्याला, आणि खूप त्रास व्हायला लागल्यावर तो सीन आहे, तर बोटीतनं नेतात त्याला. तर तो सीन करताना पण खूप चॅलेंजेस होते. ते कॅरी करतच मला बोटीत जायचं होतं, बसायचं होतं, त्या साईडला जायचं होतं नदीच्या, आणि पूर्ण अंधार, रात्रीचाच सीन होता तो. 1 वाजता शूट एक नाही 11-12 पूर्ण शांतता, इतकी शांतता मी नदीवर कधी गेलेलो नाही एवढ्या रात्रीचं. आणि नदीच्या मधोमध आहे मी बोटीत. असा तो सीन जरी तू बघितलास पिक्चर मध्ये तर तो कळतं की असा डार्कनेस मध्ये सीन घेतलाय तो, आणि नॅचरल लाईट आहे ती, एडिट नाहीये कुठंच पिक्चर तो. ओके, तर तो सीन चॅलेंजिंग वाटला मला. अच्छा, आणि कधी असं वाटलं नाही का की आपण नवीन आहोत आणि चुकलो तर, किंवा अशी एखादी गोष्ट की आपल्यापेक्षा मोठे कलाकारांनी तुला खूप सावरून घेतलं, रे हे होते म्हणून हे निभावून गेलं, असं कधी वाटलं? होय, कारण आधी भीतीच होतीच, कारण मला पहिली गोष्ट म्हणजे मला मी मेन कॅरेक्टर करणार आहे हे माहीतच नव्हतं. तर त्या ह्यानं आम्ही गेलोच ना, आम्ही एक ऑडिशन द्यायचं, जे आता रोल मिळेल ते आपण करणार, आम्ही तर डोक्यातच घेतलेलं नव्हतं. पण जेव्हा ते मिळालं तेव्हापासून ते वाढायला लागलं चॅलेंज, कारण एक सीन सोडला तर सगळे सीन मध्ये मी आहे. अच्छा, असे सीन, त्यामुळे तो प्रेशर वाढायला लागलं. पण संदीप सरांनी ते
न कळतपणे हँडल केलं. ते आम्हाला कळलं पण नाही, त्यामुळे कधी प्रेशर आलं नाही. अच्छा. आणि पहिल्याच फिल्ममध्ये काम करताना असं कुठला क्षण होता की ज्यावेळी वाटलं की ओके मी आता अभिनेता झालोय? अरे बापरे, असं आता मीच म्हणेन असं आता अजून तरी मी म्हणणार नाही असं, नाहीतर मी समाधानी राहिलो तर थांबेन असं वाटतंय. कारण ही सुरुवातच आहे, अभिनेता व्हायचं आहे मला अजून, असं माझं म्हणणं आहे. तर करताना वाटतच होतं की आता ही स्टोरी, हा एक स्टोरी तर जमली आपल्याला, पण अशा अनेक जमल्या तर कुठं मी अभिनेता होईन असं मला वाटतं. वा. आणि मला एक सांग, आपण कास्टिंग बद्दल बोललो, पुन्हा शूटिंगच्या प्रवासाबद्दल तू बोललास, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक बॅकबोन असते, आई वडील किंवा घरचे. तर त्यांच्या काय भावना होत्या, त्यांना तू कधी सांगितलंस? त्याच्याबद्दल ऐकायला मला आवडेल. त्यांना फायनली मी जेव्हा फिल्मसाठी सिलेक्ट झालो तेव्हाच सांगितलं. तोपर्यंत मी सांगितलंच नव्हतं की मी ऑडिशन देतोय, काहीही माहित नव्हतं. नाटकाच्या प्रॅक्टिससाठी चालू आहे असं वाटत होतं. कारण ठीक आहे ना, त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं. माझ्या पण मनात धगधग सुरू होती की होईल का नाही होईल. आणि नंतर झाल्यावर मी फायनली सांगितलं की मला आता जायचंय जयसिंगपूरला, कारण तिथंच बेस होता. आणि आमची प्रोसेस अशी होती की डायरेक्ट शूटिंगवर कोणी गेलेलं नाही. 3 महिन्याची प्रोसेस होती, वर्कशॉप्स होते, सगळ्या सीन्सच्या तालिमी आधी झालेल्या. सरांनी जिथं आम्ही राहत होतो त्याच्या टेरेसवरच सगळं आखलेलं. आपण नाटकात जशी तालीम करतो ना तशीच्या तशी तालीम आम्ही केली. त्यामुळे तसे सीन झालेले, पण त्यासाठी त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायला बोलवलेलं. जी टीम आहे, अनोळखी लोक पण असतील, ओळखीचे पण होते माझ्यासोबत, पण जे आता अनोळखी माझ्याबरोबर काम करतील त्यांच्याबरोबर बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. ते डायरेक्ट शूटवर होत नाही. तर ते एक होणं, कॉस्ट्युमची लोक पण आमच्यासोबत होती, आर्ट डिरेक्शन, तर सगळे एकत्रच होते. असं कोणी वेगळं, कोणाला वेगळी ट्रीटमेंट पण द्यायची. आम्हाला पहिल्या दिवशी जशी ताकीद दिलेली सर, स्ट्रिक्ट वॉर्निंग की डायरेक्टर पासून स्पॉट बाय प्रत्येकाशी नीट वागायचं, नीट मागायचं, काय पाहिजे तर ते नीट मागायचं, कपडे नीट ठेवायचे, घालून टाकले चालणार नाहीत. त्याला जर काय झालं तर ती तुमची जबाबदारी. कपड्यावर डाग पडला कॉस्ट्युमवर तर त्याची काळजी तुमची आहे, ते कॉस्ट्युमवाला नाही घेणार. म्हणजे अभिनेता होता होता चांगल्या सवयी सुद्धा लावल्यात या टीमने. आणि आई बाबांची रिॲक्शन जेव्हा फिल्म बघितलास? आई बाबा तर रडतच होते. आता आयनॉक्सला त्याचं जेव्हा फिल्म आली, आता 8 नोव्हेंबरला रिलीज झाली 2024, तर तेव्हा फर्स्ट डे सगळ्यांनी बघितलं. म्हणजे माझे सर्जनच्या हलजीतले पण सगळे मित्र, सर होते, आई बाबा, घरचे सगळे होते. तर फॉर्च्युनेटली सगळा माझा परिवार होता तिथं, पिक्चर माझा बघायला, माझे मित्र होते. तर तेच जो पिक्चर बघून ते भारावलेले, डोळ्यात पाणी होतं. ते जसं असणारच, जे की त्यांना असं एक्सपेक्टच नव्हतं कधी. त्यांना वाटत नाटक करतोय, मग नंतर म्हणूनच नाटक करतोय असं त्यांना, असं नंतर ठराविक ते बंद होईल आणि समजा हा दुसरीकडे जाईल किंवा नोकरी व्यवसाय असं काही करेल असं वाटत होतं. पण चित्रपट हे आणि त्या एवढ्या मोठ्या स्क्रीनवर मुलगा आणि तो मेन लीड, आणि मी हे सांगितलं नव्हतं की मला मेन आहे. मी फक्त सांगितलेलं की फिल्मला मी सिलेक्ट झाले. मग ते म्हणायचे हा ठीक आहे. त्यांना मी सांगितलं नव्हतं. ते डायरेक्ट स्क्रीनवर त्यांनी बघितलं की मेन मुलगा 2 तास त्यालाच बघायचा. मग त्यांच्यासाठी तो आनंदाचा अजून जास्त धक्का, आनंदाचे अश्रू वाहत असतील चक्कर. आणि मला एक सांग की हा सगळा चित्रपट बघितल्यानंतर ना अशी कोणती प्रतिक्रिया होती की इथं लागली मनात वगैरे असं? तर हे स्क्रीनिंग वगैरे सगळं सुरूच होतं. मग आम्ही फिरत होतो, मी वेगवेगळ्या थिएटर्सला जाऊन भेट देत होतो आम्ही. मी एकदा इचलकरंजीला गेलेलो, मी एकटाच गेलेलो. तर तिथं काही ग्रुप आलेले, हाऊसफुल झालेले शो, आणि ते बाहेर आले आणि मी बाहेर उभा होतो. मी म्हणजे तसा नव्हतो लुकमध्ये, मला ओळखेल कसं वाटलं नाही मला. मग ती बाहेर आलीत आणि माझ्याकडे बघायला लागलीत की म्हातारे होते, आजी आजोबा वगैरे होते. तर ते असे करायला की ह्याला कुठेतरी बघितलंय. तर ती मागणं आलीत मुलांनी, अहो हा तोच आहे वगैरे. मग खूप हे दंगा झाला. तर ह्या दरम्यान काय झालं, जो तू म्हणलीस की टच होणारा मोमेंट, की जो वाटलं नाही अशी एखादी की एक लेडी आल्या जवळ, सगळे जेव्हा मला भेटत होत्या त्या अशा आल्या, पण त्या खूप सॅड चेहरा होता त्यांचा अतिशय. आणि त्या म्हणल्या की त्याची स्टोरी अशी की त्याला किडनीचा आजार होतो आपल्या फिल्मची, पण तो नंतर बरा होतो. तर त्यांनी माझ्याजवळ एकदम हळू अशा बोलल्या की माझे मिस्टर असे गेलेत म्हणले, त्यांना पण असा झाला, त्यांची आठवण आली असं ते म्हणले मला. आणि त्या एकटक माझ्याकडे बघत होत्या. तर मला त्याला रिस्पॉन्स काय द्यावा हे कळेना.
म्हणजे आपले काय करू, पोच पावती सगळ्यात मोठी की आपला अभिनय त्यांना त्यांच्या गोष्टी आठवतायला त्या खूप हे झालेल्या, इमोशनल झाल्या इमोशनल झालेल्या आणि खूपच त्या हसत काहीच नव्हते. तर ती जरा जास्त लक्षात राहणारी मुमेंट होती माझ्यासाठी. आणि हे स्क्रीनिंग वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे थर्ड आय फिल्म फेस्टिवलला तुला बेस्ट ॲक्टर म्हणून मिळालं. तर तो क्षण काय होता, काय सांगशील त्याच्याबद्दल? ते सरप्राईज होतं, कारण फिल्म रिलीज व्हायच्या आधीच मला अवॉर्ड मिळाला होता. हो, कारण जानेवारीत तो अवॉर्ड मिळाला, कारण तो फिल्म फेस्टिवलला फिल्म पाठवलेली आधी सरांनी. रिलीज नोव्हेंबरला झाली. अच्छा. जानेवारी टू नोव्हेंबरला रिलीज झाली 24ला. तर 24च्या जानेवारीला आम्ही ते स्क्रीनिंगला गेलेलो मुंबईला. तर मी स्क्रीनिंगला गेलो. मग ते स्क्रीनिंग झाल्यावर मी म्हणलं आता जातो मी, म्हणजे मला काय तो सोहळा आहे किंवा मला मिळेल किंवा नॉमिनेटेड वगैरे पण काहीच आम्हाला कल्पनाच नव्हती. तर मग मला म्हणला अवधूत, मला म्हणला, फोन आलेला त्याचा, अवधूत म्हणजे ज्यानं दादाचं काम केलंय फिल्ममध्ये माझ्या, तो म्हणला अरे तिथं पुरस्कार सोहळा आहे उद्या, तू थांबणार आहेस का परत येणार आहेस? मग मी सरांना विचारलं की काय करू सर, म्हणजे थांबू का? तर सर एकदम अरे हा नाही तू थांब म्हणले, तू जाऊ नको, उद्याचा अटेंड कर, परवा जा. मग मला अजून तो डाऊट आहे. मग मी म्हणलं ठीक आहे. मला तेव्हा काहीच माहित नाही. मग आम्ही गेलो, नॉर्मली बसलोय आणि महाराष्ट्राचा मराठी चित्रपटाचा झाला. मग इंडियन कॉम्पिटिशनचे हे करायला लागले, इंडियन कॉम्पिटिशन बेस्ट ॲक्टर असं ते म्हणले. बेस्ट ॲक्ट्रेसला पहिला दिला आणि बेस्ट ॲक्टर म्हटले आणि जयदीप कोडोलीकर म्हणले. मला 2 मिनिट विश्वास बसे ना की मी खरोखर माझं ना ऐकलंय का चुकून घेतलं, काय झाले? तर मी असाच टाळ्या वेळा वाजवायला लागले आणि सर मला उठवले. अरे जा, तुला बोलवलंय. सर इकडे होते आणि इकडं प्रथमेश म्हणून माझा मित्र होता ज्याने त्यात रोहितचं काम केलंय. आम्ही तिघच होतो त्यावेळी मुंबईत. मग मी गेलो, थरथरत गेलो अगदी. मला खरोखर विश्वास बसत नव्हता की मला काही कल्पनाच नव्हती. आणि अजून फिल्मच यायच्या ना, फिल्म यायची अजून, आणि असं झालेलं की अजून रिलीज व्हायची आणि मला अवॉर्ड कसं काय मिळाला? मग ते घेताना मग ते म्हणाले सगळे, त्यांना किरण शांताराम होते तिथं. अच्छा. विकास खरगे सर होते, तर त्यांच्या हस्ते मिळाला. तर इतकी मोठी लोक वगैरे सगळे आलेले, स्थळ चित्रपटाचे दिग्दर्शक वगैरे, गावचे सगळे तिथं होते. त्यांना मिळाले अवॉर्ड. स्थळ माझा आवडता पिक्चर आहे, तो मी बघितला नंतर. तर ते सगळे होते तिथं, त्यांच्याच देखत तो मिळाला. तेव्हा माझी मुवमेंट खूप अशी, मी खूपच घाबरलेला, इमोशनल झाला असेल. घेतलं आणि बसलो आणि मी विश्वासच होईना मला. 1-2 तास मला काही कळत. सगळं झाला, आम्ही गेलो. मग घरी गेलो तरी काही, मला सगळ्यांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत, सर फोटो वगैरे काढ म्हणतायत. फोटो काढून टाकला, इकडे कोल्हापूरला पाठवला, अवॉर्ड मिळाला वगैरे असं. तो झाला 3rd एशियन अवॉर्डचा. आणि हा तर झालाच, पण आता सध्या जो खूप चर्चेचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य पुरस्कारात पारितोषिक मिळालं तुला. त्यावेळी काय, म्हणजे काय बोलशील त्याच्याबद्दल? म्हणजे सुरुवातीचा पहिला चित्रपट आणि त्यामध्ये कैलासवासी काशीनाथ घाणेकर हा पुरस्कार तुला मिळतोय, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? त्याची कल्पना फक्त होती, म्हणजे नॉमिनेशन तरी कळालेलं की आम्ही नॉमिनेटेड आहोत वगैरे. त्याची प्रोसेस चांगली होती. गेलो वगैरे, ती जरा लार्जर दॅन लाईफ होती. म्हणजे खूपच मोठी लोक तिथं उपस्थित होती जिथं आपण जातो. म्हणजे कोण कोण होतील, काय सांगशील त्याच्याबद्दल? त्याला खूप जण नॉमिनेटेड होते, जसे व्ही शांतारामांच्या अवॉर्डसाठी किंवा स्वर्गीय ह्यांच्यासाठी राज कपूर यांचा पुरस्कार असेल जो अनुपम खेर यांना मिळाला, किंवा काजल आलेल्या तिथं, मुक्ता बर्वे यांना मिळाला व्ही शांतारामांचा, किंवा ह्यांचा थोडासा महेश मांजरेकरांना मिळाला. असे त्यांना आधी जाहीरच झालेले, आणि मग टेक्निकल काही जणांना जाहीर झालेले आमचे तिथं कळणार होते. मग आमच्या चित्रपटाला 2 टेक्निकल पण मिळाले. मग ह्याबद्दल सगळ्यांचे बुडबुडे सुरू होते, म्हणजे माझेच सुरू होते. मला हे सगळी बाकीची टीम म्हणतात नाही तुला मिळणार, तुलाच मिळणार, तुला. आमचे DOP आहेत ते पण म्हणत होते तुलाच मिळणार, तुलाच मिळणार. मी म्हटलं तुम्हाला कसं कळतंय, तुम्हाला कसं माहिती आहे? म्हणजे आय कॅन स्मेल इट असं म्हणले मला. मग आम्ही बसलो आणि 10:30च्या दरम्यान रात्री तो जाहीर झाला. जयदीप म्हणजे त्यांनी घेतलं. पुरुषोत्तम बेर्डे सर होते जेव्हा ते अनाऊन्स त्यांनी केलं, किंवा त्यांच्या हस्ते दिलं. किंवा प्रसाद ओग आणि अमृता सुभाष
हे निवेदक होते वगैरे. खूप मोठी मोठी लोक आजूबाजूला पण आहेत आपल्या. सुबोध भावे होते किंवा सगळे असतील, मोठमोठे सई तामणकर असतील, सगळे कलाकार आलेले तिथे. हा ना, म्हणजे लहानपणापासून ज्यांना आपण बघत मोठं झालोय त्यांच्या सोबत बसून एक पारितोषिक घेणं, काय स्टेजवरची काय फिलिंग होती? जसे पहिल्यांदा हात थरथरत वगैरे होते, आता काय वाटत होतं ह्या क्षणाला? खुश होतो मी खूपच आणि मला छान वाटत होतं, कॉन्फिडंट वाटत होतं, थोडा बळ मिळाल्यासारखं वाटत होतं, ऊर्जा येत होती. नाहीतर कसं होतं, आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपण अशा कुठल्या अवॉर्ड शोला जातो तेव्हा थोडा ऑकवर्डनेस येऊ शकतो, कारण आपण युज टू नसतो ह्या. ते सगळे खूप सफाई असतात त्या गोष्टी. त्यांनी असे आतापर्यंत खूप अटेंड केले. आपण फर्स्ट टाइम असतो, आपण बसूनच राहतो, उठत नाही. त्यांचं नाही नसतं, ते खूप निवांत असतात, फिरत असतात, जे चालू असतं त्यांचं आरामात सुरू असतं. तर ती मुवमेंट तशी होती, छान होती. पण ते तू म्हणलीस तो महत्वाचं आहे की आपण त्यांच्या सोबत आहोत, ही फिलिंग जास्त. म्हणजे नामांकन मध्ये मी होतो, आता आतापर्यंत आपण ऑडियन्स असतो ना, आपण त्यांना बघतो. म्हणजे शोला बघायला आलेले पण लोक होते जे मागं होते, पण ते जे पहिल्या लाईन नॉमिनीज मध्ये जे बसणं ते जरा छान फिलिंग होती. ढगात एकदम लाइटिंगच, कोल्हापूर भाषेत सांगायचं तर. आणि एवढा सोहळा बघायला मिळणं, किंवा आपण जे आता टीव्हीवर बघतो, झी गौरव पुरस्कार असेल, कुठलाही सोहळा, कुठल्याही कलाकाराला चांगलंच वाटेल ना की त्याला इथं संधी मिळाली येण्याची आणि पोच पावती मिळते आपल्या कामाची. हे सगळ्यात महत्वाचं, खूप महत्वाची गोष्ट आहे ती. आणि हे सगळं इतकी छान जर्नी बद्दल सांगितलंस, पण आता मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की पहिली फिल्म, बेस्ट डेब्यू, पण या मागचा संघर्ष, वेळ, तालीम आणि सगळं मॅनेजमेंट ह्याबद्दल ऐकायचं आहे. कारण सगळंच गोड गोड झालं, पण कष्ट मागचे कोणाला दिसत नाहीत, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल मला. कष्ट प्रत्येकालाच घ्यायला लागतात कुठलीही कलाकृती करताना. त्याचे ह्याच्या मागेही होते, कारण एक मुलगा जो दाखवायचा आहे तो आधी नीट असतो, नंतर त्याची प्रकृती खालावते, सो फिजिकली पण चेंजेस होते. सो सेकंड शेड्यूलला माझा डाएट पूर्ण कमी होतं, मला ह्यापेक्षाही बारीक व्हायचं होतं, खूप बारीक. मी खूप बारीक झालेलो तेव्हा. काय प्रोसेस केली होतीस त्यासाठी? काही खायचं, जास्त खायचं नाही, फक्त मूग खाणं, एक चपाती खायची फक्त, भात नाही, कोल्हापूरचा तांबडा पांढरा नाही, काही नाही, काहीही खायचं नाही, जे तेवढंच. आणि तालीम तर सुरूच आहे तुमची, त्यासाठी होतं. किंवा आता पेटी शिकणं आहे त्यासाठी, कारण ते कॅरेक्टर भजनी मुलांचा मुलगा असतो, सो तो एक सीन आहे त्यात की तो पेटी वाजव, किंवा गाणं अख्खं त्यात मी पेटी वाजवली आहे स्वतः. म्हणजे तू ह्याच्यासाठी स्वतःहून नवीन म्हणजे पेटी वगैरे शिकलास? कारण पेटी मला आवडते लहानपणापासून, कारण आमच्या घरी वाजवतात लहान, फॉर्च्युनेटली ते कनेक्ट झालं. पण मला शिकायला कधी चान्सच मिळत नव्हता, निमित्त तो मिळाला, तर ते चांगलंच झालं. असे खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या, खूपच शिकायला मिळाल्या. कारण कुठल्याही पहिल्या आता समजा बिगनर, मी डेब्यू, जसं तू म्हणलीस की डेब्युटंटला असा डिरेक्टर मिळणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण नाही म्हणजे आत्ता जे आमच्यावर संस्कार होतील ना तेच फुल टाइम राहतात कलाकार म्हणून. बरोबर आहे. स्कूलिंगच जर चांगलं नाही झालं ना तर पुढचं काही आउटपुट निघतच नाही, असं मला तरी वाटतं. बरोबर. तर आम्हाला फॉर्च्युनेट वाटतं की असे डिरेक्टर पहिल्याच वेळेला मिळाले, जी शिस्त लावली त्यांनी आम्हाला. नुसतं काम करायला नाही नेलं, किंवा नुसते पैसे कमव किंवा फेम, ह्या सगळ्यापासून जरा वेगळ्या गोष्टी शिकवल्या ज्या आत्ताच्या काळात मागं पडतात. मला एक सांग की तुझं हे यश आहे ते तुला जबाबदारी वाटते की एक नव्याने काम करण्याचं बळ देतं? दोन्ही वाटतं. जबाबदारी आहेच की आता अपेक्षा असणार लोकांच्या की पहिलीच फिल्म एवढं चांगलं होईल, सेकंड आता किंवा पुढची जेव्हा येईल तेव्हा अजून चांगलं. एक्सपेक्टेशन वाढत जातात ना लोकांचं, चांगलं काम करणाऱ्यांपासून किंवा त्यांना आवडणाऱ्या लोकांपासून. तर त्या आणि बळ, मी म्हणलं मग अशी तसं बळ आहेच, बळ आहे की पुढचं काम करण्यासाठी. नाहीतर काय आपल्या करिअरमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बळ देतात. ह्या नाही मिळाल्या की कलाकार खचू शकतो, गिव्हअप करू शकतो, त्याला डाऊट येतात स्वतःवर. ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्या फेजेस मधनं आम्ही गेलोय, असं नाही म्हणत नाही, आम्ही पण गेलोय. खूप वेळ तसा गेला आता, थोडा काळ ह्याच्या आधीचा. हा आल्यामुळे जरा आता एक फ्रेश, जरा पुन्हा एकदा ट्रॅक वरती जोरात पळायला तयार आल्यासारखं आता जरासं वाटतं, कॉन्फिडन्स येतो ना अशा गोष्टी. अगदीच. आणि हा प्रवास जर समज पुन्हा जगायला मिळाला तर अशी कोणती गोष्ट आहे का की जी तुला बदलावी वाटेल, किंवा मी अजून जरा भारी करू शकलो असतो असं वाटतं? म्हणजे कॅरेक्टर म्हणून किंवा जयदीप म्हणून काय वाटतं?
हां, ऑब्व्हियसली मी अजून चांगलं करूच शकतो, पण मला तेच म्हणायचं तेव्हा जे माझी जाणीव किंवा जे ग्रास्पिंग होतं त्यानुसार त्यावेळी काम केलं. आत्ताच्या ह्याच्यानुसार आता वेगळं होऊच शकतं, म्हणजे दरवेळी चांगलं हे होणारच आहे, मला हे माहिती आहे, पण खूपच वेगळं काम होऊ शकतं अजून. आत्ता मला खूप वेगळ्या गोष्टी कळतात चित्रपट बघितल्यावर, बारकावे अजून की इथं अजून असं जाऊ शिकलंस इथं. हे आता जसं पुढे जाऊ तसं बदलत राहीलच असं मला वाटतं. म्हणजे आपण फिक्स कधी नसतोच की हेच चांगलंच, हेच आता बेस्ट. आणि तसं असूही नाही कलाकाराने, कारण तसं जर राहिलं तर खुंटणार ना कलाकार म्हणून, नवीन शोधच लागणार नाही. मला एक सांग, पहिल्या फिल्मला मिळालेलं पहिलं पारितोषिक, मग हे तुला काय वाटतं, योगायोग आहे, मेहनत आहे की नशीब आहे? योगायोग तसं म्हणता नाही येणार, कारण एवढं इझिली नाही झालं ते. मेहनत आहे, मेहनत फक्त मला आहे की माझ्या एकट्याची नाही आहे, सगळ्यांची आहे. सगळ्यांनी ते उभा केले मुकुंद पात्र, मी काही एकट्याने नाही, मी प्ले केले ते, पण उभं बाकी सगळ्यांनी केले. मला सगळ्यांनी तो सपोर्ट दिला नाही तर मी काही कुठलाही व्यक्ती एकटं काही नाही करू शकत. तर को ऍक्टर्स असतील माझे, डिरेक्टर तर प्रश्नच नाही, सगळं असेल त्यांची प्रोसेस, पण एडीज पासून अतिशय साधे ज्यांचे जास्तही रोल नाही आहेत पण ते माझ्या सोबतच होते कायम. त्यांचं काय म्हणावं, मेहनत त्यांची आहे. आणि नशीब म्हणायचं झालं तर असा डिरेक्टर मिळणं हे नशीब मला वाटतं. अगदीच अशी प्रोसेस मिळणं मला नशीब वाटतं. मला एक सांग, जयदीपला मुकुंदकडून अशी कोणती गोष्ट मिळाली की चल आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू, असं वाटतं तुला? जे चित्रपटात आहे, जो पॉझिटिव्हनेस, संदीप सरांचा जो विजन आहे त्यात, की अशा त्यांचं म्हणणं आहे या चित्रपटाबद्दलचं जे मला पॉझिटिव्ह देऊन गेलं, जे मुकुंदमधनं आहे, की असे कसलेही संकटाचे प्रसंग येत असतात, प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात, पण आपण ते सगळे पार करून पुढे जातो. अच्छा, हेच आपल्या आयुष्यात होत असतं. बरोबर. तर हेच मुकुंदने जयदीपला शिकवलंय. जे होत असेल तुला पुढे जाणं गरजेचं आहे. एक नवं आयुष्य तुझी वाट बघतेस, पण ते तुला दिसणं महत्वाचं असतं. बरोबर आहे. आपण कशाकडे बघतोय हे खूप महत्वाचं. म्हणजे ग्लास रिकामा आहे का भरलेला हे बघायला मुकुंदने शिकवलं. होय, असं म्हणते. या गोष्टीला नावच नाही. या चित्रपट करता करता तुझं इतकं मोठं नाव झालंय, तर त्या चित्रपटाबद्दल काय सांगशील? चित्रपट छानच आहे, म्हणजे शिकायला खूप मिळालं किंवा त्यातला रॉनेस खूप आहे. संदीप सरांची प्रत्येक चित्रपट निर्माण करण्याची त्यांची एक शैली आहे, ते त्यात कॉम्प्रोमाइज नाही करत. ते आत्ताच्या काळानुसार, आत्ताच्या म्हणजे पब्लिकसाठी असं काहीही नाही त्यांचं डोकं. त्यांचे रिलेट होणार तुम्हाला, पण एक वेगळा दृष्टिकोन मला पाहायला मिळाला, जो म्हणजे ती नॉर्मल फिल्म नव्हते जे आपण बघतो एंटरटेनमेंटसाठी किंवा सेक ऑफ एंटरटेनमेंट, TRP बजेट असेल, ह्या पलीकडे जाऊन एक फिल्म म्हणून असतं. फिल्म बद्दल जे फिल्मचे लवर्स आहेत ना, त्यांना खूप आवडू शकते फिल्म. अच्छा, म्हणजे वास्तववादी आहे. वास्तववादी आहेच अतिशय, पण फिल्म म्हणजे म्हणलं फ्रेम्स, अँगल्स असतात, कलर टोन्स असतात, एक मोशन असते, कॅरेक्टरचं प्लेसिंग, हे सगळ्या गोष्टी आहेतच, त्यात त्यांची ब्युटी आहेच. तर ते स्क्रीन प्ले जो आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्क्रीन प्ले कुठल्याही चित्रपटासाठी ती गरजेची मला पण वाटतं. पण ती त्यात चांगली दिसते, ग्रोथ, एक ग्राफ दिसतं, कॅरेक्टर्स मधलं बिल्डिंग दिसतं, बॉन्ड दिसतो, आणि डिटेल्स खूप आहेत चित्रपटात, जे जरा नीट बघितल्यावरच कळतात. म्हणजे इतकं छोटं डिटेलिंग केलंय, त्यामुळे इतक्या मोठ्या मंचावरती तुम्ही जाऊन पोहोचलात. अगदीच. मला सांग, या गोष्टीला नावच नाही, या चित्रपटातून तुला इतकं मोठं पारितोषिक मिळालं, ह्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना आता जी नवोदित कलाकार या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात, तर त्यांना काय सांगशील तुझ्या अनुभवातून? त्यांनी गिवअप नाही करायचं कधीच. कसं, कारण जो पण काही होत नाही ना तोपर्यंत असं वाटतच राहणार की काय नाही होणार, बघ आपल्याकडनं नाही होणार, आपण सोडून देऊ, किंवा डाऊट घ्यायला लागतो. तर स्वतःवर कधी डाऊट घेऊ नये असं मला वाटतं. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून जे तुम्हाला जरी करायचं आहे ना, तर तुम्ही नीट उतरलंच पाहिजे, पूर्णपणे उतरलं पाहिजे. शंका नाही पाहिजे तुमची की होईल का नाही, मला जमेल का नाही, ही शंका तुम्ही घेण्याचं कामच नाही. आता तुम्हाला वेळच नाही आहे हा विचार करण्यासाठी की जमेल का नाही. मग हे आता आलाय कशाला? जर जमेल नाही हा प्रश्नच असेल तर तुम्ही तयारच नाही आहे अजून. बरोबर आहे. तर तयार राहावं लागणार मला तरी वाटतं, कारण माझा जेवढा एक्सपिरियन्स होता, तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे डिरेक्टरवर, डिरेक्टरच्या विजनवर आणि स्वतःवर. तो आहे.
मी पण करणार, म्हणजे मी करूच शकतो. अगदीच. हे करून तुम्ही समोर जायला पाहिजे. म्हणजे अगदीच येणाऱ्या नवोदित कलाकारांनी गिवअप न करणे हाच सगळ्यात मोलाचा सल्ला आपल्याला जयदीपनं दिलाय. जयदीप, पहिली गोष्ट म्हणजे मी तुझे मनापासून आभार मानते की तू आमच्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलास आणि तुझ्या इथून पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि तुझे असे मस्त मस्त पिक्चर आम्हाला बघायला मिळू दे, नेहमीच मोठे मोठे अवॉर्ड्स घेताना तुला बघायला मिळू दे, हीच इच्छा. बाकी धन्यवाद. थँक्यू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन मुद्द्यांवरती प्रेरणादायी प्रवास मी नेहमीच तुमच्या समोर घेऊन येत असते. तर पाहत रहा तारा न्यूज.